आलेल्या पुष्पामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण प्रार्थना करूया आणि मग आजच्या वर्गाला सुरुवात करूया. स्वतःला स्थिर आणि सुखदाच्या आसनामध्ये बसा. पाठीचा कणा नजर समोर, डोळे लगत मिटलेले. 3 वेळा ओंकार म्हणू आणि प्रार्थना म्हणू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देव्यै सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आपण मनाची प्रार्थना म्हणणार आहोत. अंतर मम विकसित करी हे परात्पर. अंतर मम विकसित करी हे परात्परा. निर्मल करी उज्ज्वल करी निर्मल करी उज्ज्वल करी जागृत करी उद्युत करी जागृत करी उद्युक्त करी निर्भय करी मंगल करी निर्भय करी मंगल करी हृदय भास्करा. हृदय भास्करा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. करी निरलस निसंशय करी निरलस निसंशय करी रे करी शुद्धाशय
करी रे करी शुद्धाशय. करी हे मन निर्विषय. करी हे मन निर्विषय. जीवितेश्वरा. जीवितेश्वरा. अंतरमन विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जय गुरुदेव. माझा आवाज येतोय सगळ्यांना? आय ऑडिबल? व्यवस्थित. येतोय येतोय. छान. आजचं औचित्य अत्यंत विशेष आहे. म्हणजे हा योग जुळून आला ही खरं तर समर्थांचीच कृपा म्हणावी लागेल. आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि मनाच्या श्लोकाचा हा 10वा श्लोक, या दोन्ही गोष्टी इतक्या समर्पक आहेत एकमेकांकरता. याचा अर्थ असा, किंवा मी असं का म्हणतोय याच्या मागची माझी भूमिका थोडी स्पष्ट करतो. समर्थांनी मनाचा श्लोक 10 हा जो आहे, हा जो सांगितलाय, याच्यामध्ये त्यांनी हा योग साधायचा कसा. बऱ्याच वेळेला योग साधणं म्हणजे आपली सगळ्यांची समजूत अशी असते की पहिल्यांदा ध्यान करावं लागेल, धारणा करावी लागेल. ओके, अशा काही काही वेगवेगळ्या टप्प्यांमधून स्वतःला घेऊन जावं लागेल. मग त्याच्या आधी यम नियम प्राणायाम वगैरे वगैरे असं सगळं एवढा मोठा लवाजमा झाल्यानंतर जे काही हाती लागेल ती समाधिस्थ अवस्था. परंतु समर्थांनी या सगळ्या तत्वज्ञानाला, या सगळ्या चिंतनाला एकदम साध्या सोप्या दैनंदिन विषयाचा भाग बनवून टाकलं, की जेणेकरून आपण जीवन जगताना सुद्धा हा योग सहजपणे साधू शकतो. आणि ते आपल्या दैनंदिन जीवनातल्या भावनांचा, विचारांचा, वर्तनाचा आधार घेऊन त्याचा वापर किंवा त्याची दिशा कशा पद्धतीने ठेवायची हे त्यांनी या श्लोकात सांगितलं. आणि जो महाकर्म कठीण आणि महत्त्वाने जो योग सांगितला जातो, असं सगळेजण त्याचं वर्णन करतात, तो अगदी सहज तुम प्रपंच करताना सुद्धा कशा पद्धतीने साधता येईल हे समर्थांनी आपल्याला या ओवीतून सांगितलंय. मग आज काय आहे, आजचा श्लोक काय आहे? सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुखाची स्वये सांडी जीवी धरावी. देह दुख ते सुख मानी ती जावे, विवेकी सदा स्वस्वरूपी भरावे. आज 4 महत्वाच्या विषयांना त्यांनी हात घातलाय: प्रेम, दुःख, देहबुद्धी आणि स्वस्वरूप. आज काय काय बघणार आहोत आपण? आपलं आजचं उद्दिष्ट काय या स्वाध्यायाचं? तर आपण मनाला
त्याचं प्रेम कुठे आहे हे विचारायला लावणार आहोत. हे त्याला प्रश्न करणार आहोत, की नेमकं तुझं प्रेम आहे कुठे? मग आपल्याला जे दुःख होतं, हे दुःख खरोखरच बाहेरून येतं? का या दुःखाची गंमत आहे तरी कुठे? हे एकदा आपण नीट समजून घेणार आहोत. ते झाल्यावरती देहाला दुःखी ठेवायचं म्हणजे काय, ही संकल्पना अधिक स्पष्ट होईल. आणि मग देह, मन, बुद्धी किंवा काळ, गुण ह्याच्या पलीकडे विवेकाच्या धाग्याने कसं तिथपर्यंत पोहोचता येतंय, हे आपण समजून घेणार आहोत. 4 टप्पे आहेत. प्रेम, दुसरं दुःख, तिसरं देहाला कसं हाताळायचं किंवा देह हाताळताना आपल्याला जे दुःख होतं, ते दुःख झाल्यावर त्याच्याकडे आपली नजर, आपली रिॲक्शन कशी असायला हवी. आणि चौथं, या सगळ्यामध्ये विवेकाची कास धरल्याने काय साधलं जाणार आहे. 4 टप्प्यांचा प्रवास, आपल्या प्रेमाची दिशा बदलणं, जे दुःखाला मनाने धारण केलेलं आहे, त्या धारण केलेल्या दुःखातून स्वतःला सोडवणं. तिसरं, देहाला जे दुःख होतं, ते देहाला का दुःख होतं, कसं दुःख होतं आणि त्याला तितिक्षेच्या आधाराने साधनेत कसं घेऊन जायचं. आणि चौथं, विवेकाने स्वस्वरूपाशी कसं किंवा स्वस्वरूपामध्ये विवेकाच्या आधारावर कसं स्थिर व्हायचं. आता मुख्य मुद्दा, ज्याच्यापासून या सगळ्या तत्वज्ञानाची किंवा या सगळ्या ग्रंथांची किंवा या सगळ्या वाङ्मयाची निर्मिती झाली. आपण नेमकेपणाने या जगात खरंच काय शोधतोय? कशाचा शोध आहे या आयुष्यामध्ये, या जीवदशेला? सुख, समाधान, प्रेम, शांती, सुरक्षा, आधार, मुक्ती. या आणि अशा असंख्य गोष्टी आपल्याला हव्यात. परंतु मूळ मुद्दा हा आहे, की मी जिथे शोधतोय तिथे त्या खरंच आहेत? का मी फक्त आजपर्यंत, जसं आपण मृगजळ न्याय अथर्व शीर्षामध्ये समजून घेतला, की वाळवंटामध्ये ते मृगजळ दिसत असतं आणि त्याच्या मागे आपण पळत असतो. मग त्या मृगजळाप्रमाणे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण शोधतोय, त्या ज्या ठिकाणी शोधतोय, त्या मृगजळाप्रमाणे तर आपली दमछाक करत नाहीयेत ना? हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. या प्रश्नाची नीट उकल आत्ता आपण करणार आहोत. आपण सगळेजण काय शोधतो? ज्या गोष्टीवरती आपली प्रीती असते, ज्या गोष्टीवर आपल्याला प्रेम असतं, ज्या गोष्टीविषयी आपल्याला सुख वाटतं, त्या गोष्टी आपण शोधतो. मग प्रेम, प्रत्येकाला प्रेम हवं असतं, कारण प्रेम ही आपली सहज वृत्ती आहे. समर्थांनी या 10व्या श्लोकामध्ये बरोबर आपल्यातली जी पहिली ही सहज प्रवृत्ती आहे ना, प्रेम, तिला हात घातला. काय होतं या सहज वृत्तीमुळे? तर कोणाला तरी आपल्याला आपलं म्हणावं वाटतं, कोणावर तरी प्रेम करावं वाटतं आणि परस्पर जिव्हाळ्यातून आपल्याला समाधान मिळावं, अशी आपली अपेक्षा असते. या 3 गोष्टी या प्रेम नावाच्या सहज प्रवृत्तीतून जन्माला येतात. काय काय सांगितलं? कोणाला तरी आपलं म्हणावंसं वाटतं, कोणावर तरी प्रेम करावंसं वाटतं आणि परस्पर जिव्हाळ्यातून
आपल्याला समाधान मिळावं आणि हे आयुष्य सुंदर व्हावं. ही मनुष्याची सहज प्रवृत्ती आहे. परंतु मनुष्याची ही सहज प्रवृत्ती त्याला जीवनामध्ये वेगवेगळे खटाटोप करण्यास प्रवृत्त करते आणि सरतेशेवटी दमून बहुतांश वेळेला पदरी त्याच्या निराशा येते. समर्थांनी या त्याच्या सहज प्रवृत्तीवर चिंतन केलं आणि त्यांच्या लक्षात हे आलं की ही जी सहज प्रवृत्ती, ही सहज प्रवृत्ती हिचं जे अधिष्ठान आहे, म्हणजे हे जे प्रेम आपल्या आतमध्ये आहे, जे प्रेम आपली सहज प्रवृत्ती आहे, ते आपण कुठे स्थिर करतोय, त्याचं अधिष्ठान काय, त्याची दिशा काय आहे, ह्यात जर परिवर्तन केलं तर जीवनाची दशा सर्वार्थाने बदलू शकते. काय घडतं? प्रेम ही एक खूप मोठी शक्ती आहे आणि या शक्तीचा जर विषय चुकला तर माणूस आसक्तीच्या आहारी जातो. शक्ती तीच आहे, परंतु तिचा विषय बदलला, तिची दिशा बदलली, तिचं अधिष्ठान बदललं की तीच शक्ती अपेक्षेमध्ये जाते, आसक्तीमध्ये जाते. आसक्ती अपेक्षेला जन्म घालते आणि अपेक्षा तुटली आणि भंगली की दुःख येतं आणि अपेक्षेची नियतीच आहे की ती भंगणार. अपेक्षा जन्मालाच येते मुळी भंगण्यासाठी, म्हणून तिथे दुःखाची उत्पत्ती होते. आणि मग पर्यायाने माणसाचा असा समज होतो की तो प्रेमाला दुःखाशी कनेक्ट करतो. लक्षात येतंय काय घडतंय ते? प्रेम सहज प्रवृत्ती. प्रेमाची दिशा अशी असते आपली की आपण तरी कोणावर प्रेम करावं, कोणाचं तरी आपल्यावर असावं. ह्या प्रेमातून जो जिव्हाळा, समाधान आपल्याला प्राप्त व्हावं, त्याकरता आपण उत्सुक असतो, त्याकरता आपली गती असते. परंतु ह्या प्रेमाचं ज्यावेळेस अधिष्ठान, विषय, त्याची दिशा बदलते, त्यावेळेस ह्या शक्तीचं आसक्तीमध्ये परिवर्तन होतं आणि आसक्ती अपेक्षेला जन्म घालते आणि अपेक्षेची नियतीच तुटणं किंवा भंगणं असतं आणि जे दुःख जन्माला घालतं. आणि मग आपण ज्या विषयाला अधिष्ठान केलेलं असतं, ज्या विषयाला आपण प्रेमाचं अधिष्ठान, आपल्या आवडीचं अधिष्ठान हे केलेलं असतं, तर त्या आवडीचं, त्या प्रेमाचं पर्यवसन पुढे दुःखामध्ये येतो. म्हणून प्रेमाचा विषय चुकला की पदरी निराशा पडते. उदाहरणातून समजून घेऊयात मी काय म्हणतोय ते. एखादा मनुष्य जर दारू पित असेल आणि त्याची प्रीत त्या दारूवर असेल तर काय घडेल? त्याच्या शरीराची, पर्यायीने त्याच्या आजूबाजूच्यांची हानी होईल. लक्षात येत आहे? तसंच एखाद्याचा विषय, एखाद्याचा जुगार या विषयावरती जर प्रीत आणि प्रेम जडलं असेल तर पैशाच्या बाबतीत त्याची कृती काय असेल? एखाद्याच्या प्रेमाचा विषय हा जर त्याच्या इंद्रियजन्य मिळणाऱ्या सुखांशी लिंक्ड असेल तर काय होईल? मग असा व्यक्ती अत्यंत विषयलंपट होईल आणि इंद्रिय सुख हे त्याच्या जगण्याचा आधार बनते. म्हणजे आपण ज्या ऐषणा बघितल्या होत्या ना, दारेषणा, लोकेषणा, धनेषणा, या ऐषणा ज्या वेळेस
त्यांच्यावर मनाची प्रीती जडते, त्यावेळेला काय घडतं हे समर्थ छान पद्धतीने समजून सांगत आहेत. सांगताना ते म्हणतायत की प्रेम ही सहज प्रवृत्ती आहे, पण ही सहज प्रवृत्ती कुठे कनेक्ट करायची हा चॉईस आपल्याकडे. मग ती इंद्रियजन्य सुखांकडे लावायची का या प्रेमाचा एक कुठला तरी विषय हा त्या प्रेमाचा आधार बनवायचा. आणि मग शक्ती तीच आहे, पण तिचा विषय चुकला की विषय आसक्तीला जन्म घालतो, आसक्ती अपेक्षेला, आणि मग दुःख. या तिन्हीची शृंखला एका पाठोपाठ एक प्रकट होते. ज्याला मान प्रिय असतो त्याचं कौतुकावरती प्रेम असतं, लोकेशन. एखादा व्यक्ती रागीट असतो तर त्याचा जो रागीटपणा असतो ना, तो मी, मला आणि माझं या तीन गोष्टींवरती, म्हणजे तो स्वतःला जे समजतो, त्याने स्वतःला जे आकारबद्ध करून घेतलंय, या त्याच्या आकारावरती, त्याच्या अहम आकारावरती त्याचा प्रगाढ विश्वास, प्रगाढ श्रद्धा, प्रगाढ प्रेम असतं. त्याच्यातून रागाची उत्पत्ती होते. आणि या पलीकडे जाऊन सांगू, काही लोकांची प्रीती तर दुःखावर असते, त्यामुळे त्यांना दुःख उगाळल्याशिवाय चैनच पडत नाही. कारण दुःखाविषयी जर गप्पा नाही मारल्या तर त्यांना त्यांचं अस्तित्वच आहे का नाही याविषयी साशंकता उत्पन्न होते. म्हणून माणसाने स्वतःला सतत प्रश्न विचारावा की माझ्या प्रेमाची दिशा, गती आणि विषय नेमका कोणता आहे. मग प्रेम ही सहज प्रवृत्ती असावी का नसावी, तर ती सहज आहे, ती असणारच आहे. फक्त तिची दिशा आणि तिचा विषय काय आहे ह्याच्याविषयी आपल्याला सजग आणि जागृत राहायला हवं. मग आता आज स्वाध्यायाचा विषय घ्यायचा आपण. आजपर्यंत जे जीवन जगलं त्याच्यामध्ये आपण आपल्या प्रेमाचा विषय काय काय केला, जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत आयुष्यामध्ये जो काही आपला प्रवास घडला, ह्या प्रवासामध्ये आपण काय काय गोष्टींवरती प्रेम केलं किंवा काय काय विषय आपले मानले. मग त्याच्यामध्ये पैसा असेल, आरोग्य असेल, लोकांचं मत असेल, कुटुंबाची काळजी असेल, भूतकाळ, भविष्य, अपमान, भीती, देव, नाव, विवेक, असं काय काय गोष्टींना तुम्ही आपलं मानत आलात आणि त्याच्यावरती तुमची प्रीती जळत गेली. आता माझं या विषयांवर प्रेम आहे का नाही, प्रीती आहे का नाही, हे कसं समजावं. तर ज्या गोष्टीकडे आपण सतत ओढले जातो काही न करता, सतत ओढले जातो आपण, जिथे सातत्य आणि सहजता हे दोन निकष आहेत ना, हे दोन निकष जिथे ज्या विषयामध्ये पूर्ण होतात तिथे तुमची प्रीत किंवा प्रेम आहे हे समजून चला. लक्षात येत आहे? मला ठमक करून सांगा. ओके. बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये का, जे नामजप करतात किंवा जे साधनेमध्ये असतात ते सहजपणे आणि नकळतपणे असं बोलून जातात की माझं देवावर प्रेम आहे. हा, श्रीधरजी काय पुन्हा सांगू मी? ही आता संकल्पना सांगितली ती पुन्हा एकदा समजावा एकदा. प्रेमाची का? हो हो हो. ओके. सो प्रेम ही आपली सहज वृत्ती आहे. ठीक आहे. आता आपलं प्रेम आहे कुठे
हे जर समजायचं असेल, हे जर उमगायचं असेल, तर जिथे सतत आणि सहज म्हणजे सातत्यपूर्ण पद्धतीने आणि सहजतेने मन ओढलं जातं. आता मन ओढलं जातं म्हणजे काय होतं? तर मनामध्ये त्याच विषयाच्या बाबतीत विचार रिपीट होतात. हे झालं मनोमय कोशाच्या बाबतीत. इथे त्याच विचारांची रिपिटेशन निर्माण होते. शरीराच्या बाबतीत शरीर तोच पॅटर्न फॉलो करतं. म्हणजे जसं की मला पावभाजी खूप आवडते. मला मिसळ जाम आवडते. गिव्हन अ चॉईस मी या 2 गोष्टी प्रिफर करेन. आणि ते सहज आहे. आणि ते सातत्यपूर्ण आहे. तुम्ही कधीही मला 12 महिन्यात कधीही येऊन विचारा, "तुला काय आवडतं?" माझं उत्तर तेच असेल. तर माझी प्रीती आणि माझ्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा विषय खाण्याच्या बाबतीत हे 2 पदार्थ आहेत. तसं माझी प्रीती पैशावरती आहे. दररोज सकाळी 9 ते दुपारी 3 मी फक्त त्या लॅपटॉपकडे आणि त्या ॲपमध्येच लक्ष असतं. खालती जातो, वरती येतो. काय घडतंय स्टॉक मार्केटमध्ये? कधी मला विकायचेत, कधी मला घ्यायचेत. हा सातत्यपूर्ण तोच विचार चाललेला असतो. मार्केट बंद झालं तरी डोक्यात कॅल्क्युलेशन सतत तीच चाललेली असतात, की आता उद्या मी काय करीन, आजचा प्रॉफिट आणखीन कसा वाढवेन. म्हणजे सातत्यपूर्ण पद्धतीने आणि सहजतेने माझ्या जीवनाचा विषय पैसा हा आहे. पुढे गेल्यावरती असं होतं, की माणसात आरोग्याविषयी खूप काळजी असते. शरीर म्हणून त्याच्या जीवनाचं अधिष्ठानच शरीर बनून जातं. अरे मग शरीराला काय हवंय? त्याला काही होतंय का नाही? मग ते कसं राहतंय? मग त्याची काळजी घ्या. इथे शरीराच्या काळजीविषयी ऑब्जेक्शन नाहीये. परंतु तो जीवनाचा आधार असणं आणि शरीरच माझ्या प्रीतीस विषय बनणं ही थोडी गडबड आहे. आपण 2 तोड समजून घेतली, जिथे सातत्य आणि सहजता ज्या विषयाशी जोडली गेली आहे, तो विषय आपल्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा असतो. ठीक आहे? मग पुढे पुढे आल्यावर बरेच जण असं म्हणतात, माझं देवावर प्रेम आहे किंवा देवावर माझा जीव आहे. असं जे म्हणतात, त्यांनी आपला निकष आणि आपली कसोटी लावून बघा. किती सातत्यपूर्ण पद्धतीने दिवसभरात किती सातत्याने आणि किती सहजतेने तुम्ही देवाविषयी चिंतन, मनन, श्रवण, निधिध्यास, त्याची पूजा, अर्चन, नामस्मरण, नवविध भक्तीतले प्रकार असे किती करता सातत्याने. निरीक्षण केलं तर लक्षात असं येतं, दिवसभरामध्ये सातत्यपूर्ण पद्धतीने आणि सहजतेने आपण काय करतो? चिंता, अपेक्षा, तुलना, राग, मान आणि अपमान. म्हणजे देवावरील प्रेम हे आपलं भावनेत आहे, विचारात आहे, उच्चारात आहे, पण तो आपल्या आचरणाचा विषय नाहीये आणि आचरणाचा विषय नाही म्हणून ते आपल्या वृत्तीत उतरलेलं नाहीये. वृत्ती म्हणजे आपली सहज अवस्था. देवाविषयी जर आपल्याला प्रेम वाटत असेल, तर ती आपली सहजता असावी. म्हणून मग समर्थ काय सांगतायत, की आपण प्रेम समजून घेतलं, प्रेमाची व्याख्या समजून घेतली.
प्रेमामध्ये सहजता आणि सातत्य, आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या जीवनाचा एक धावता आढावा पण घेतला की लहानपणापासून आत्तापर्यंत सातत्यपूर्ण पद्धतीने, सहजतेने मी कुठल्या कुठल्या विषयांच्या आहारी गेलो. लहान असताना माझ्या जीवनातले आवडीचे विषय काय होते, मोठा झाल्यावर काय बनले, आत्ता काय आहे आणि उद्या काय असते, याच्याविषयी आपण कुठलीही गॅरंटी घेऊ शकत नाही. म्हणजे याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की विषयाचं नेचरच आहे बदलत राहणं. मग अशा कुठल्या सातत्यपूर्ण आणि सहजतेने आपण कुठले कुठले विषय बदलत आले, कुठले कुठले विषय जगण्याचा आटोकाट प्रयत्न करत आलो, कुठल्या कुठल्या विषयांच्या बाबतीत आपलं प्रेम जडलं गेलं. वा, एवढं सगळं झाल्यावर समर्थ आपल्याला म्हणतात की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. म्हणजे आपली जी सहज आणि सातत्यपूर्ण ही जी काही वृत्ती आहे, ही वृत्ती रामाशी धरावी. म्हणजे ते आपल्याला असं म्हणतायत, कधी कधी राम आठवायचा नाहीये, संकटात राम आठवायचा नाहीये, किंवा वय झाल्यावरती नाव घ्यावं लागतं. आता मी बाकीच्या सगळ्या प्रपंचातून मोकळा झालोय म्हणून आता रामाला आठवतो, म्हणून रामाचं नाव घ्यायचं नाहीये. तर सदा सर्वदा याचा अर्थ सुखात दुःखात, लाभात नुकसानात, मानात अपमानात शरीर साथ देतंय आणि शरीर साथ देत नाहीये, अशा कुठल्याही प्रकारच्या स्थितीमध्ये असा सदा सर्वदा या शब्दाचा अर्थ आहे. मग असा सदा सर्वदा, ज्यालाच आपण सातत्यता आणि सहजता असं संबोधलं, ही सातत्यता आणि ही सहजता फक्त विषयां ज्या बाह्य विषयांमध्ये आहे, ज्यामुळे आपल्या जगाची प्रयत्नाची दिशा ही बहिर्मुख होतीये आणि त्याच्यामध्ये चांचल्य उत्पन्न होतंय, कारण त्या विषयांना शाश्वततेचा, स्थिरतेचा स्पर्श नाहीये. ज्या गोष्टी स्वतः सतत परिवर्तनशील आहेत, त्या तुम्हाला शाश्वत आनंद देऊ शकत नाहीत. आता शाश्वत आनंद म्हणजे काय, तर आपण तेही बघितलं होतं. माणसाला सुख हवंय, ते त्याच्या मर्जीप्रमाणे, त्याला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस बॉस अवेलेबल पाहिजे, नो कॉम्प्रोमाइज. बरं, मला सुख जितक्या वेळ उपभोगायचं तितक्या वेळ पाहिजे. बरं, मला कंटाळा आला की ते नकोय, ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस पुन्हा उपलब्ध पाहिजे. परंतु प्रत्येक विषय हा सतत बदलतोय आणि तुम्ही स्वतः सुद्धा सतत बदलताय. मग असे दोन बदल एकमेकांसोबत काय नातं निर्माण करू शकतात. जसं आपण पहिल्यांदा बघितलं ना, की मग ती प्रेमरूपी शक्ती ज्यावेळेस विषयाकडे लागते, त्यावेळेस ती विषयाविषयी आसक्ती उत्पन्न करते आणि आसक्तीतून अपेक्षा आणि अपेक्षांची नियतीचा भंग पावणं, म्हणून वाट्याला दुःख येतं.
मग समर्थ म्हणतात सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. म्हणजे ज्यांना योग आयुष्यामध्ये साधायचा आहे त्यांच्याकरता सहज आणि सतत असं जे त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या उच्चारांमध्ये आणि त्यांच्या आचरणामध्ये जो विषय पाहिजे तो राम हवा आहे असं समर्थ सांगू इच्छितात. आणि राम हवाय म्हणजे काय हवंय, तर राम म्हणजे नेमकं काय, तर शास्त्रकारांनी राम या शब्दाची व्याख्या पण केलेली आहे. आपण जर कोणाचं नाव ठेवत असू तर जे नाव आपल्याला माहिती आहे तेच ठेवणार ना. आता जसं माझं नाव सौरभ आहे तर माझ्या आई वडिलांना सौरभ हे नाव माहिती होतं म्हणून त्यांनी सौरभ नाव ठेवलं. तसं पूर्वीच्या काळी नाव ठेवण्याची एक अनोखी पद्धत होती. पूर्वी माहितीपेक्षा सुद्धा त्या जे बालक आहे त्याच्याकडे बघून ज्या गोष्टीचा आशय अभिव्यक्त होतो त्या बालकामधून जी गोष्ट अभिव्यक्त होतीये, जी अवस्था अभिव्यक्त होतीये, जी स्थिती अभिव्यक्त होतीये त्या अभिव्यक्तीला अनुसरून आणि अनुरूप असं नाव दिलं जायचं. मग रामाला ज्यावेळेस राम नाव देण्यात आलं त्यावेळेस त्याच्याकडे बघून जी अवस्था जाणत होती, समजत होती, प्रचितीला येत होती ती ही होती रमन्ते योगिनः यस्मिन् नित्या आनंदे चित आत्मानी इति रामपदम असै परब्रह्म अभिधीयते. मी जो सांगायचो ना योगिना रमन्ति यस्य इति रामः, म्हणजे योगी ज्या स्थितीमध्ये रममाण होतात तो पूर्ण श्लोक असा आहे रमन्ते योगिनः यस्मिन्, म्हणजे योगी जिथे रममाण होतात काय आहे नित्य आनंदे चित आत्मानी, आनंद स्वरूप आहे, स्वस्वरूपामध्ये स्थित आहे. मग अशी ज्याची अवस्था आहे, असं ज्याचं व्यक्त होणे, असं ज्याचं असणं आहे, अशा व्यक्तीला राम असं नाव देण्यात आलं. पण ज्यावेळेस आपण या स्थितीमध्ये रममाण होऊ किंवा आपण सुद्धा या स्थितीशी प्रीती जोडू, म्हणजे काय करायचं, तर सातत्यपूर्ण सहजतेतून रामावर श्रद्धा, विश्वास, प्रेम म्हणजे काय ते आपण बघूयात अजून एक मिनिटाने. परंतु हे केल्याने पदरी काय पडतं, तर हे केल्याने ज्यांनी अष्टावक्र गीतेचा अभ्यास केलाय तर अष्टावक्र गीतेच्या सारामध्ये साधारण पहिला अध्याय आणि 15वा अध्याय, पहिल्या अध्यायातलं 12वा आणि 16वा आणि 15व्या अध्यायातला 4था श्लोक, या 3 श्लोकांचं जर सार सांगितलं तर ते असं सांगितलं जातं की अहमात्मा चिन्मात्र स्वरूप, अहमात्मा चिन्मात्र स्वरूप नित्य शुद्ध बुद्ध मुक्त पूर्णोहम. म्हणजे आपल्याला जी प्रीती त्या रामावरती जडवायची आहे ती जडवल्याने आपल्याला अनुभूतीमध्ये काय उतरणार आहे, तर मी ते चैतन्य तत्व आहे. आणि ते कसं आहे, तर नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे आणि पूर्ण आहे. या
स्वस्वरूपाची खरी ओळख आपल्याला पटेल. म्हणजे सातत्य आणि सहजता यात केवढं मोठं सामर्थ्य आहे हे सदा सर्वदा या वाक्यातून समर्थ आपल्याला त्याची जाणीव करून देत आहे. मग त्याची अनुभूती आल्यावर काय घडतं? तर त्याची अनुभूती आल्यावरती जन्माला येतं श्रीराम तत्व, म्हणजे चारित्र्य संपन्नता. म्हणजे काय? तर धर्म. धर्म म्हणजे काय? ध्रुधारयति इति धर्मः. जे स्वतःची आणि स्वतःच्या आजूबाजूच्या सगळ्यांच्या उन्नतीकरता प्रेरक होतं, पोषक होतं. जसं पाणी वाहतं आणि जीवन फुलतं, तसं या व्यक्तीचं चारित्र्य संपन्नता अशी असते की जिथे धर्म स्थापित होतो, धर्म वृद्धिंगत होतो. आणि धर्म म्हणजे काय? तर तो व्यक्ती स्वतःची आणि त्याच्या आजूबाजूच्या सगळ्यांची व्यष्टी आणि समष्टी जीवदशेपासून आत्मदशेपर्यंतच्या प्रवासासाठी तो प्रोत्साहित करतो, उद्युक्त करतो आणि त्या जीवदशेला उन्नत अवस्थेपर्यंत नेतो. दुसरं जन्माला येतो ती मर्यादा. तिसरं जन्माला येतं संयम. धर्म, मर्यादा, संयम याच्या मुळाशी असते शुद्धता, स्थिरता, शांतता आणि सत्याची प्रचिती. मग असं चारित्र्य संपन्न जीवन सहजता आणि सातत्यपूर्णता जशी विषयांच्या प्रती असते तशी ती रामी असावी. म्हणजे आपल्याला नवविधा भक्ती हे आपल्या जीवनाचं सार असावं. आणि दुसरं स्वमध्ये स्थित होण्याची कला आपल्याला अवगत करून घेता यायला हवी. दोन टूलनी आपण तिथपर्यंत नक्की पोहोचू शकतो. नवविधा भक्ती म्हणजे श्रवण, मनन, अर्चन, कीर्तन, म्हणजे आचार, विचार आणि उच्चार या तिन्हीचं कॉम्बिनेशन केल्यावरती 9 पॉसिबिलिटी जन्माला येतात. त्या 9ही पॉसिबिलिटी मध्ये सातत्य आणि सहजता ही त्या आत्मतत्वाविषयी, त्या पांडुरंगाविषयी, त्या रामाविषयी, त्या कृष्णाविषयी असायला हवी. लक्षात येत आहे? आपण बरोबर आहोत सगळेजण? सावकाश चाललंय, आपण सावकाश करायचं, छान. बदलायचं. कारण हे जर एकदा लक्षात आलं ना, तर आजच तो दिवस आहे ज्या वेळेस आपल्या आयुष्याची सर्वार्थाने गती बदलून जाईल. गती, दिशा बदल की दशा आपोआप बदलते. परंतु असं हे जीवन जगत असताना आपल्या सगळ्यांचा अनुभव थोडा वेगळा असतो. आता आपण काय गडबड करतो माहितीये का? आपली प्रीती आणि प्रेम जडतं विषयामध्ये, मग आपण त्याला म्हणतो रमणं. मग विषयात रमलं की वासना जन्माला येते, अपेक्षेत रमलं की चिंता जन्माला येते, अहंकारात रमलं की संघर्ष उत्पन्न होतो. नीट लक्षात घ्या ही उतरंड. विषयात रमला की वासना,
अपेक्षेत रमलात की चिंता, अहंकारात रमलात की संघर्ष, आणि रामात रमलात तर शुद्धता, शांती, उन्नता, संयम, मर्यादा आणि धर्म. आता ही सौरभजी परत एकदा सांगा. परत सांगू रामात रमलं, परत रामात रमलं, फक्त तेवढं. धर्म तुम्ही सांगितला, संयम सांगितलं, एकदा परत मर्यादा सांगितली, एकदा परत. रामात रमणं म्हणजे काय हे सांगू का? रामात रमल्याने काय होतं हे नाही, लास्ट नाही, शेवटचं वाक्य. रामात रमलं तर मर्यादा आहे, संयम आहे, नम्रता आहे. रामामध्ये रमलं की पहिल्यांदा प्रकटते ती शुद्धता, दुसऱ्यांदा प्रकटते ती शांतता. शांती आणि शुद्धी हाती लागली की माणूस होतो उन्नत. उन्नतीतून अभिव्यक्तता होते संयम, संयमातून मर्यादा आणि मर्यादेतून धर्म. आणि या सगळ्या गोष्टी, जसं हा देह एका क्षणामध्ये किंवा आत्ता तुम्ही मला पाहू शकताय, ऐकू शकताय, त्याचबरोबर तुम्हाला जर वाऱ्याची झुळूक आली तर त्याचा स्पर्श जाणवतो. जसं या 5 गोष्टी सायमल्टेनियसली तुमच्या बाबतीत घडतात, तसंच या सगळ्या क्रिया एकाच वेळेला घडतात. अशा त्या पॅरलल चालणाऱ्या गोष्टी आहेत. सिक्वेन्शियल प्रोग्रामिंग नसतं इथे. आणि रामाची प्रचिती येणं म्हणजे काय? तर आपण अष्टावक्र गीतेमध्ये ज्याची व्याख्या ऐकली, योगिना रमन्ति यस्य इति रामः, ही जी व्याख्या ऐकली, त्या व्याख्येला जर आपण अनुसरून, ते अनुसरण कधी होतं? ज्या वेळेस आपल्या प्रेमाचा, प्रीतीचा विषय राम बनतो, म्हणजे सहजता आणि सातत्याने. मग नामाचं स्मरण असेल, नामाविषयी अनुसंधान असेल, टप्प्याटप्प्याने ते विषय येतील पुढे. सहजता आणि सातत्य असं आणायचं आहे. म्हणजे आचार, विचार आणि उच्चार या तिन्हीचं कॉम्बिनेशन केलं की 9 शक्यतात, ज्याला नवविधा भक्ती असं म्हटलंय, याचा आशय, याचा आधार आपण घेऊ शकतो, किंवा आपण स्वस्वरूपाशी संलग्न होऊ शकतो. स्वस्वरूपाकरता संलग्न होण्याकरता आधी स्वतःमध्ये साक्षीत्व जन्माला यावं लागतं. साक्षी जन्माला आला, साक्षीपणे स्वतःकडे बघायला यायला लागलो की विवेक आणि वैराग्य सायमल्टेनियसली जन्माला येतं. आणि विवेक जन्माला आला, आयदर वैराग्याला हाताशी धरा किंवा विवेकाला हाताशी धरा, दोन्ही हातात हात घालूनच जातात. हा इंदुलेखाजी. सॉरी, ऍक्च्युली ते अपेक्षा आणि अहंकाराच्या ही आधी काय बोललात? त्याच्यात रमलं की काय होतं? ते पहिलं काय होतं? विषयामध्ये रमलं म्हणजे विषयामध्ये? मी खाण्यामध्ये, मला खाणं आवडतं. आता मला काय आवडतं? मगाशी सांगितलं मला पावभाजी आणि मिसळ आवडते. मग माझ्या या 2 खाण्याच्या पदार्थांविषयी असलेल्या प्रेमातून माझ्यामध्ये जी जन्माला येते ती आसक्ती, त्या गोष्टींविषयी प्रेम. म्हणजे माझ्या विचारात त्या गोष्टी असतात. खाणं आलं की माझ्या विषयात पहिल्यांदा इमॅजिनेशन मध्ये या 2 प्लेट जन्माला येतात. त्या 2 प्लेट नेमक्या कोणाच्या, मग नेमकं कुठला पदार्थ ट्राय आणि कोणाचा, हे विषय चालू होतात. म्हणजे पहिल्यांदा कल्पना, कल्पनेतून विचार, विचारांमधून भावना, आणि ह्या सगळ्या म्हणतात ती वासना. आणि मग ती वासना कृती करता प्रवृत्त करते. आणि कृती काय घडते? आयदर मी पावभाजीकडे वळतो, नाहीतर मिसळकडे वळतो. आणि आताही एक संघर्ष चाललेला असतो, नेमकी खायची कोणाची, एवढे ऑप्शन आहेत. मग या वासनेमध्येच मन गुरफटतं आणि त्याच्याविषयी चिंतन, मनन, निधिध्यास, त्याच्याच विषयी सहजता आणि त्या विषयाच्या प्रती सातत्य आपल्यामध्ये जन्माला येतं.
आणि त्याचा परिपाक वासना. अशा कितीतरी वासना आहेत. खाणं हा एक विषय झाला, पैसा हा एक विषय आहे. तर इथे या वासनांपासून, या विषयांमध्ये रमण्यापासून जर आपण रामामध्ये रमायला लागलो, म्हणजे नवविधा भक्तीमध्ये आणि स्वस्वरूपामध्ये जर रमायला लागलो, तर आउटपुट काय येईल? म्हणजे आता कितीही उपभोग घेतला तरी समाधान नाही, शांतता नाही, स्थिरता नाही. या सगळ्याचं पर्यवसन पहिल्यांदी शांतता, स्थिरता, उन्नत अवस्था, शुद्धता. पहिल्यांदी शुद्धता येते. शुद्धता म्हणजे काय? तर जी चाललेली धावपळ आणि गोंधळ आहे ना, जी बाहेर पडण्याची गडबड आहे ना सारखी, या इंद्रियांच्या मधून बाहेर पडायची, ती शुद्ध होते. म्हणजे बाहेर जरी गेलो तरी सगळ्या इंद्रियांचा विषय हा राम बनतो. मन राम झाले असं होतं. आणि मग त्याच्यातून जन्माला येते चारित्र्य संपन्नता. जो आपण स्वाध्याय सुरू करतानाचा जो पहिला 5 गोष्टींकरता आपण स्वाध्याय करतो, चारित्र्य, नीती, ज्ञान, दृष्टी आणि विवेक. तर चारित्र्याचा पाया हा इथे आहे. ही चारित्र्य संपन्नता जीवनाचा सर्वकष निकष असावा ना, की विषयांच्या मागे धावून माझ्यात जन्माला आलेली लोकेशणा, धनेशणा किंवा दारेशणा. लक्षात आलंय मुलेखाजी? हो, थँक्यू. आता या प्रेमाचा तिसरा एक बर का, जसं त्याच्यामध्ये सहजता असते, सातत्य असतं, असा तिसरा एक विषय असतो त्याच्यामध्ये, ती म्हणजे उत्कटता. एकदम उत्कट असतं, लगेच तुरंत ज्या विषयी आपल्याला सहज सातत्यपूर्ण पद्धतीने विचार येतात, प्रेम वाटतं ना, ते उत्कटतेने आत्ताच लगेचच करायला हवं, अशी उत्कटता. ही उत्कटता आहे का नाही बघा बरं. तुम्हाला ज्या ज्या गोष्टींच्या विषयी प्रेम वाटतं, त्या सगळ्या गोष्टींच्या विषयी तुमच्या मनामध्ये उत्कटता आहे का नाही, याचं थोडं मनन करा, तुमच्या लक्षात येईल. मग ही उत्कटता, ही सहजता आणि हे सातत्य जर आपण नव भक्ती, स्वस्वरूप यांवरती लावायचंय, परंतु आपली उत्कटता, आपली सहजता कुठे असतं? तर सगळ्यात पहिल्यांदी सगळ्यांच्या जीवनाचा जवळचा म्हणजे अगदी काळजाचा तुकडा म्हणजे आपली मुलं, बरोबर की नाही? त्यांच्यावरती पहिलं आपलं असतं. दुसरं आपले रिलेशन, तिसरं आपलं शरीर, चौथं आपलं घर, पाचवं धन, चौथं धन आणि पाचवं घर. आणि मग त्यानंतर येतं लोकेशणा. लोकांचं माझ्याविषयी मत काय आहे, लोक काय म्हणतील काय नाही. मॉडर्न सायकोलॉजी प्रमाणे याला मॅस्लोज नीड हायरार्की म्हणतात. आपल्याला शास्त्रकारांनी त्याला ऐषणांमध्ये विभागलेलं आहे. इतकाच फरक आहे, पण दिशा सगळ्यांची तीच आहे. मग या आणि हे जे सगळे विषय आहेत, त्यातला एकही विषय म्हणजे आपली मुलं जशी लहान वयात होती तशी आता आहेत का? जितकी प्रेमळ, गोंडस, जितका वेळ आपण त्यांच्यासोबत घालवायला आपल्याला मिळायचा, तितका आता मिळतो का? म्हणजे ते नित्य बदलतंय. मग काय काय बदलतंय? तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात ना, या सगळ्या गोष्टी सतत बदलत आहेत, सतत परिवर्तनशील आहेत, सतत बदलणाऱ्या आहेत. आणि जो यांच्यावरती प्रेम आहे असं सांगतोय, प्रीती आहे, सहजता आहे, सातत्य आहे, तोही सतत बदलतोय. मग अशा दोन सतत बदलणाऱ्या गोष्टी ज्या वेळेस एकमेकांशी
संपर्कात येतात त्यावेळेस जन्माला येते ती सापेक्षता. मग या सापेक्षतेमध्येच बऱ्याच वेळेला आपण गोंधळून जातो, गडबडून जातो आणि जीवनात नेमकं हाती काय लागलं कळत नाही आणि मग एकमेकांना नात्यांमध्ये जस्टिफिकेशन देत बसतो. मी तुझ्या करता एवढं केलं, तो सांगतो मी तुझ्या करता तेवढं केलं. या गोंधळामध्ये माणूस अडकून जातो. म्हणून या गोंधळातून जर बाहेर पडायचं असेल ना, तर सदा सर्वदा प्रीती रामी धड, हे समर्थ निक्षून सांगतात. कारण विषय हे आपल्याला सतत आनंद देऊ शकत नाहीत, कारण ते स्वतःच शाश्वत नाही. सुख नक्की देतील, पण सुख हे चिरकाळ टिकणार म्हणजे शाश्वत नाही. सुखाची व्याख्या काळ, परिस्थिती, विषय यानुसार सुखाची व्याप्ती आणि व्याख्या प्रत्येकाची बदलत जाणार आहे. परंतु नवविधा भक्ती असू देत आणि स्वस्वरूपाशी जोडणं असू देत, त्याच्यामध्ये माणूस दिवसेंदिवस पारंगत होत जाईल, प्रगल्भ होत जाईल, परिपूर्ण होत जाईल. आणि त्याच्यातून शुद्धतेतून अधिक शुद्धता, शुद्धतेतून अधिक शांतता, शांततेतून कुठल्याही परिस्थितीमध्ये मर्यादा न सुटणं, संयम न सुटणं, धर्माचरण न सुटणं, अशी उन्नत अवस्था आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता, संभावना प्रस्थापित होते ज्यावेळेस सदा सर्वदा प्रीती रामी जडते. त्यावेळेस म्हणून समर्थ असं सांगू इच्छितात, कोणत्याही बदलणाऱ्या गोष्टीला आपल्या जीवनाचा अंतिम आधार बनवू नका किंवा त्याच्यामध्ये आपला अंतिम आधार शोधू नका. म्हणजे काय करा, तो कुटुंबावर प्रेम करा, पण कुटुंबच त्या कुटुंबाच्या जंजाळामध्ये स्वमध्ये स्थित व्हायला आणि स्वस्वरूपाशी जुडायला विसरू नका. नाही कुटुंबाच्या सगळ्या पसाऱ्यामध्ये स्वतः भेटणंच विसरून जाल किंवा त्यातच हरवून जाल. धन कमवा, पण धनामध्ये सुरक्षितता शोधू नका. आपण असुरक्षित वाटतं म्हणून धनाकडे सुरक्षितता मिळेल म्हणून अधिक तीव्रतेने धावायला लागतो धनाच्या दिशेने. पण कितीही पैसा असला तरी धन, पैसा मनुष्याला एका मर्यादित स्वरूपाची सुरक्षितता देऊ शकतो, परंतु शाश्वतता नक्कीच देऊ शकत नाही. मग पुढे जाऊन समर्थ असंही सांगतायत, शरीराची काळजी घ्या, कारण शरीर हे साधनेकरता आवश्यक आहे, आवश्यक नाही तर अनिवार्य आहे, परंतु त्या शरीरामध्ये अडकून पडू नका. लोकांवर प्रेम करा, पण त्यांच्याकडे आपला ताबा देऊ नका. म्हणजे काय, तर मी माझ्या मित्राला खूप प्रेमाने सपोर्ट केला, जिव्हाळा लावला, पण ज्यावेळेस मला गरज होती अरे तो उपलब्धच नव्हता. असं कसं? म्हणजे मी माझं 100% दिलं पण त्याने दिलंच नाही, मग उगीच त्याचा रागराग. आपल्याला एखाद्यावर प्रेम करावंसं वाटतं, एखादा जिव्हाळा द्यावासा वाटतो, एखाद्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेसे वाटतात,
हा सर्वार्थाने आपला चॉईस आहे, परंतु त्याच्या प्रतिसादावरती आपल्या आयुष्याचा मार्गक्रमण ठरवणं, की अरे मी त्याच्याकरता एवढं केलं आणि त्यांनी काहीच नाही, याला मूर्खपणा म्हणतात. आणि आजकाल बरेच वेळेला असं घडतं, अरे मी त्याच्याकरता या 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 त्या त्या असा फार अगदी आपण पाडा वाचतो, पण त्याला काय जाणीव आहे का? कशाला जाणीव? त्याकरता काहीतरी करणं हा चॉईस तुझा होता. त्यांनी जरी मदत मागायला आला तरी त्याला मदत करायची का नाही करायची हा चॉईस तुझा होता. आणि मैत्रीमध्ये जर मदत करत असाल तर अपेक्षा शून्य असते. मग अपेक्षा ठेवून जर दुसऱ्याला मदत करत असाल तर तेही तुमच्या अडकण्याचं आणि दुःखाचं कारण बनेल आणि मग तुम्ही तुमच्या अंतःकरणातील शांतता ही दुसऱ्याच्या प्रतिसादावरती ठेवाल आणि त्याचे स्वतः गुलाम व्हाल. हा एक सेट झाला. आता दुसरं, समर्थ असं पण सांगतात की विषयांवर प्रेम करायला आपल्याला शिकवावं लागत नाही. आपली इंद्रिय विषयांकडे आपोआप आकर्षिली जातात. मग खाणं असू दे, ज्या त्या इंद्रियाचा जो तो विषय आहे ना त्याच्याकडे इंद्रिय बाय डिफॉल्ट आकर्षित जातच जात. रुचकर पदार्थ मिळाला ना की जीभ सुखावते, कौतुक मिळालं की अहंकार सुखावतो, मोबाईल आला की मन गुंतत, सत्ता मिळाली की मी मोठा होतो. लक्षात काय काय सांगितलं त्यांनी? की रुचकर पदार्थ मिळाला तर जीभ सुखावते, कौतुक मिळालं की अहंकार सुखावते, मोबाईल मिळाला की मन गुंतत. आई वडिलांना आजकालच्या सवय असते की अरे लहान मुलांच्या हातात एकदाचा तो मोबाईल द्या म्हणजे शांत बसून तो जेवेल. तसं नसतं. तो लहान मूल त्या मोबाईल मध्ये गुंतत आहे जे की ऍक्च्युली तुमच्यामध्ये गुंतायला हवं, ज्याला तुमच्याशी इंटरॅक्शन करण्यामध्ये तुमच्याशी गुंतण्यामध्ये अधिक रस, आवड, प्रीती असायला हवी. तुमच्यातून निघून मोबाईलकडे जातीये ह्याच्याविषयी पालकांनी चिंता करायला हवी, चिंतन करायला हवं. नाही हो, त्याला मोबाईल दिला तर ऍटलिस्ट ते खातं तरी, नाही तर ते खात नाही. लहान मुलांना भरवणं हे सुद्धा स्किल आहे, पण त्यांनी खावं म्हणून त्यांच्या मनाला कशात तरी गुंतवायचं, म्हणजे ते बघ तुला तिकडे काहीतरी दाखवतो आणि इकडनं टपली मारायचं, असाच हा विषय आहे. त्यांनी तुमच्यात गुंतलं पाहिजे, तर तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं वृद्धिंगत होईल, ना की ते फक्त तुम्ही दिलेल्या सुखसोयींपुरतं मर्यादित राहील. लक्षात येतोय विषय? येतोय. मग पुढे आपण विचार केला, सत्ता मिळाली की अहंकार जन्माला, सत्ता मिळाली की मी मोठा असा माणूस समजायला लागतो, आणि पैसा आला की आपल्याला सुरक्षिततेचा भास होतो. हा जय श्रीमान बोला. काही बोलायचं आहे का? मग बोलायचं असेल तर अनम्यूट करा आणि बोल. जय श्रीमान तुमचा आवाज येत नाहीये, तुम्ही काही बोलत असाल तर.
तो विषयावरील प्रेम ही काही साधना नाही आहे, तर तो सरावाचा विषय आहे. आणि मग सराव सवयीचा होतो आणि सवय लागली की इंद्रियांना विषय समजतात, आकळतात, आवडतात आणि अनुभवतात सुद्धा. आणि मग हे विषय ज्यावेळेस त्यांची सवय लागते, त्याच्यातून सवयी किंवा पॅटर्न जन्माला येतो आणि ज्यावेळेस ते आठवायला लागतं त्यावेळेस वासना जन्माला येते. म्हणजे मी बोलतोय तुमच्याविषयी किंवा बोलतोय स्वाध्यायामध्ये तुमच्याशी, पण मनामध्ये ज्यावेळेस पावभाजी आणि आणखीन गोष्टीचा विषय येतो त्यावेळेस मन त्याच्या जुन्या आठवणीमध्ये रमतं. हीच वासना. म्हणजे एखादी गोष्ट आठवणीतून मला तिच्याकडे आकर्षित करते आणि माझ्या विचाराला, आचाराला आणि माझ्या उच्चाराला इन्फ्लुअन्स करते. त्याचा ताबा घेते. म्हणून हिंदीमध्ये एक वाक्प्रचार आहे, जिंदगी बीत जाती है और हम खर्च होते. जिंदगी बीत जाती है और खर्च हम होते हैं. त्यामुळे या इंद्रियांच्या संघामध्ये, या प्रेमामध्ये अडकून स्वतःचा खर्च करून घ्यायचा का सावधानतेने स्वतःची प्रीती रामावरती जडवायची आणि विषयांमध्ये न रमता परमार्थामध्ये रमायचं, हा चॉईस आपल्याकडे नक्की आहे. इंद्रियांना विषय सहज आकर्षित करतात, त्यामुळे त्यांची सवय आणि त्याच्यामध्ये रमणं हे सहजतेने घडतं. परंतु साधना किंवा परमार्थ याला चिकाटी, सातत्य, उत्कटता आणि मनाचा ठाम निश्चय आणि निग्रह. मग विषय इंद्रियांना दिसतात तर ते तत्व हे विवेकाला समज. म्हणजे इंद्रियांना जसे विषय आपोआप आकर्षित करतात, तसं विवेक जागृती होते. त्यावेळेला विवेकाला त्या तत्वाविषयी आपसूक प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि विवेक त्याच दिशेने खेचला जातो. विषय तात्काळ सुख देतो. क्षणभंगुर सुखामध्ये विषय आपल्याला रमवतं, परंतु हे तत्व आपल्याला दीर्घकालीन शांती आणि चारित्र्य संपन्नता देतं. विषय बाहेर नेतात, पण विवेक आतमध्ये स्थिरावतो, या तत्वामध्ये आपल्याला जोडतो, स्वमध्ये स्थित करतो. हे सगळं आता कसं करायचं? इम्पॉर्टन्स तर कळला, पण साधायचं कसं? तर नामाचं स्मरण, नामाचा जप, त्याचं स्मरण, त्या गुणांचं चिंतन आणि त्याच्याविषयी अनुसंधान, हे नामाविषयी झालेले 4 टप्पे. मग त्यानंतर श्रवण. दररोज काही ना काहीतरी श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि त्याच्यातून लिखणीतून, तुमच्या लेखणीतून कागदावर काहीतरी दररोज उतरलं पाहिजे. ते झालं एकदा का विचार, उच्चार आणि आचार या तिन्हीतून एखादा विषय गेला की मग स्वाध्याय पूर्ण होतो. म्हणजेच श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास हे ज्यावेळेस घडतं त्यावेळेस स्वाध्यायाची सायकल पूर्ण होते.
आणि मग हा स्वाध्याय पूर्ण होतो, त्यावेळेला सत्संग आपोआप घडतो. आणि संग लागला की मग सेवा तुमच्यातून फलित होते. आणि हे जर सगळं आणायचं असेल, हे जर सगळं घडायचं असेल, तर ह्याच्याकरता एक मूलभूत क्वालिटी त्याची खूप आपल्याला आवश्यकता पडते. ती म्हणजे आपलं ऑब्झर्व्ह करण्याची किंवा निरीक्षण करण्याची क्षमता. आपलं ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण. आता या आठवड्याकरता सगळ्यांनी चिंतन करायचंय की आजवर मी माझ्या आयुष्याला किंवा माझ्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीचा आधार ठेवला किंवा कोणत्या गोष्टीला आधार बनवलं. त्या बदलणाऱ्या होत्या का शाश्वत आहेत? आणि मग ते झालं की हा स्वाध्याय पूर्ण झाल्यावरती तुमच्या लक्षात येईल की ज्याला शाश्वत सुख याचा ध्यास आणि आस आहे, त्याला त्याची प्रीती, त्याला त्याचं प्रेम म्हणजे सातत्य, सहजता आणि उत्कटता या तिन्ही गोष्टी याचं अधिष्ठान त्या शाश्वत तत्वावर म्हणजेच राम तत्वावर म्हणजेच योगिना रमन्ति यस्य इति रमः याच्यावर करावं लागेल. म्हणजे आपल्याला जे नित्य आहे, जे शुद्ध आहे, जे पूर्ण आहे, जे बुद्ध आहे आणि जे मुक्त आहे, त्या तत्वाची चव चाखता येईल किंवा त्याचा परिसस्पर्श मिळेल. आणि त्याचा स्पर्श ज्यावेळेस घडतो ते अनिर्वचनीय असतं. ते शब्दात बांधता येत नाही. फक्त त्याच्यातून चारित्र्य संपन्नता अभिव्यक्त होते. म्हणजे योग हा विषय जर आपल्याला आयुष्यात उतरवायचा असेल, तर एका ओळीमध्ये समर्थांनी किती व्यापक तत्वज्ञान किती सहजतेने मांडलंय. मग आजपासून संकल्प घेऊयात, पुढचा योग दिवस येईपर्यंत मला माझं प्रेम, माझ्यातलं सातत्य, सहजता आणि उत्कटता मला पुढचे 365 दिवस अधिक काळ त्या तत्वाविषयी लावता येईल का? त्या तत्वावर जोडता येईल का? तिथे घेऊन जाता येईल का? असं आपण संकल्पित होऊया. तर योग दिवसाचं औचित्य फलद्रूप झालं असं म्हणता येईल. लक्षात येतंय? बरोबर आहोत आपण? आर वी टुगेदर? सगळ्यांना समजतंय का? हो. वा, छान. कुठेही काही अडचण आली मला थांबवा, प्रश्न विचारा. कारण आपल्या स्वाध्यायाचं एक सगळ्यात मोठं ब्रीदवाक्य आहे, ह्या जन्मात, ह्या आयुष्यात तुमचं स्वतःचं जर कोणी असेल ना, तर तो तुम्हाला पडलेला प्रश्न. कारण प्रश्नच तुम्हाला एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर घेऊन जाऊ शकतो. बाकी या जगात तुम्हाला कोणीही उपयोगाला येणार नाही. बरेच जण म्हणतात की गुरुकृपा व्हायला हवी, पण गुरु सुद्धा कृपा त्याच वेळेला करतो ज्या वेळेला समोर जाणणारं मन, जाणण्याची वृत्ती, जाणण्याविषयी जिज्ञासा ही आतमध्ये प्रकटते. तिथेच गुरुकृपा शक्य होते किंवा गुरुकृपा उमलते.
कारण ज्ञान ही सहज प्रवृत्ती आहे. आणि आज संध्याकाळी आपण याच दिवसाचं औचित्य साधून एक खूप छान सत्संग ठेवलेला आहे. श्रीकांतजी पाटणकर आणि विद्यामा हे दोघ जण या योग आणि त्याच्याविषयीचे मार्ग याच्याविषयी सर्वकष आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. म्हणजे ज्यांच्याकडून मी शिकलो किंवा अडखळत अडखळत त्यांना बघून, ज्यांना बघून मी चालण्याचा प्रयत्न करतोय या मार्गावरती, असे दोन विभूती व्यक्तिमत्व आपल्या समोर येणार आहेत आणि आपल्याला जीवनाचा आशय, विषय आणि योग याचा सांगोपांग विमर्श करणार आहेत. तर आज संध्याकाळी 8 वाजता सगळ्यांनी यायला विसरायचं नाही बरं का. आता एवढं सगळं सदा सर्वदा प्रीती रामी धरावी सांगितलं, पण याच्यामध्ये पहिलं गडबड कोणतरी करतं. कोण आहे बरं गडबड करणार? मग ते लगेच दुसऱ्या ओळीमध्ये समर्थांनी सांगितलं, दुःखाची सोय सांडी जीवी करावी. मग आपल्या मनामध्ये सगळ्यात तीव्र भावना जशी प्रेम असते ना, त्याच्या खालोखाल दुसरी भावना जी आहे ती आहे दुःख. आणि फार दुःखी असतो आपण. म्हणजे प्रसंग कधीतरी घडून जातो आणि तो आपण सतत उगाळत असतो आणि किती वर्ष उगाळत राहू याला काही नेम नाही. याचा काही भरोसा नाही आहे मनाचा. हा अनुभव किती जणांचा आहे की प्रसंग असतो छोटा, पण तो मला बरेच वर्ष त्रास देत राहतो. आता हे नेमकं घडतं कसं? म्हणून प्रसंग म्हणजे समर्थांना खरं तर एक थोर मानसशास्त्रज्ञ म्हणलं पाहिजे. कारण आपल्याला त्या स्वस्वरूपाविषयी जोडताना पहिलं काय आडवं येईल ना, हे त्यांनी प्रथम हेरलं. मग आपली सहजता, उत्कटता आणि सातत्यपूर्ण पद्धतीने ज्या रामाविषयी प्रीती धरायची आहे त्याच्यातली पहिली बाधा जे आपण स्वतःच निर्माण करणार आहोत, स्वतःच जन्माला घालणार आहोत, ते म्हणजे दुःख. आणि ह्या दुःखाला आपणच प्रयत्नपूर्वकपणे दूर लोटायचं आहे. दुःखाची सोय सांडी. स्वतःहून दुःख सोडून दे, त्याचा काही उपयोग नाही आहे. कारण कोणी दुसरा येऊन आपलं दुःख घेऊन जाणार नाहीये. कोणी दुखावलं, ठीक आहे, कोणाच्या दुखावण्याने आपल्याला दुःख झालं आहे असं जरी त्या व्यक्तीला कळलं तरी तो काही येऊन माफी मागणार नाहीये. किंवा ज्याच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी आपल्याला समजून घेतलंच पाहिजे, तोही तसं काही करणार नाहीये. त्यामुळे आपलं दुःख हे आपल्याला सावरायचं आहे किंवा आपल्या स्वतःला त्या दुःखातून आपल्या स्वतःला सावरायचं आहे. कोणी आपला अपमान केला किंवा कोणामुळे तरी आपल्याला दुःख झालं म्हणून त्याची उपरती होऊन तो काही प्रायश्चित्त घेणार नाहीये. आता या दुःखाचे आहेत ना, या दुःखाकडे दोन पद्धतीचं हे दुःख असतं. तुम्ही म्हणाल दुःख दुःख असतं, ह्यात कसले आता प्रकार आले? मला त्रास होतोय, मला वाईट वाटतंय, ह्याच्यात प्रकार कुठून येऊ शकतात? पण आहेत. समर्थ अत्यंत म्हणजे विभूती व्यक्तिमत्व आहे. समर्थांसारखी व्यक्ती या महाराष्ट्राच्या मातीत घडून गेली, हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आणि त्यांचे हे मनाचे श्लोक हे आपल्या जीवनाची शिदोरी आहे.
त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना कटाक्षाने सांगेन की तुम्ही मुलांना दररोज मनाचे श्लोक म्हणायला शिकवा. त्यांना अर्थ कळू देत अथवा न कळू देत, यथावकाश या मनाच्या श्लोकांचं सामर्थ्य इतकं आहे की त्यांचा अर्थ ते स्वतः त्यांच्या मनामध्ये प्रकट करतील. फक्त एकदा ते उच्चारात आणि विचारात बसले की आचरणात उतरायला लागेल आणि यथावकाश जीवनगंगा जशी पुढे पुढे जाईल तशी ही रोवलेली बीज अंकुरतील आणि वटवृक्ष बनून त्या मुलांचं आयुष्यही सुधारतील, तुम्हालाही कल्याण देतील, काही समाधान देतील आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा आधार बनतील. आता दुःखाचे 2 प्रकार. पहिला प्रकार प्रसंगजन्य दुःख. दुःख होतं ना, आपल्याला होतं. माणसं आहोत आपण. माणसंच दुःखी होऊ शकतात. रोबोट दुःखी होऊ शकत नाहीत. कारण ते प्री प्रोग्राम चाललेले असतात. जिथे भाव आहे, जिथे उत्कटता आहे, तिथे दुःख असणार आहे. मग कसलं दुःख असतं? ते प्रसंगजन्य दुःख. वाईट वाटतं एखादा व्यक्ती त्याचं वय झालेलं असू देत, अन्यथा अपघाताने असू देत. कोणी काही बोल सो दुःख 2 प्रकारचे असतात आणि दुःख हे होतं आणि दुःख व्हावं. दुःख माणसाला अंतर्मुख बनवतं. शाश्वताकडे वळायला प्रवृत्त करतं. एखाद्या व्यक्तीचं निधन होतं, वाईट वाटतं. कोणाचं वयामुळे असू देत की कोणाचं अकस्मात असू देत. ते क्लेशदायी असतं, दुःखदायी असतं आणि त्रासदायी पण असतं. एखाद्याचं जर नुकसान झालं, दुःख वाटतं. स्वतःचं जरी झालं, दुसऱ्याचं जरी झालं, नुकसान झालं की सहजता दुःख प्रकटतं. आपला अपमान झाला किंवा आपल्या समोर दुसऱ्या कोणाचा तरी अपमान झाला, तरी दुःख होतं. अपयश पदरी आलं. साधा विचार करा, इंडियन क्रिकेट टीम खूप वेळेला प्रयत्न करून फायनल पर्यंत जात होती आणि तिथे जाऊन हरत होती. वाईट वाटत होतं की नाही सगळ्यांना? जगत जरी ते असले, खेळत जरी ते असले, परंतु ती आपली टीम आहे. ही भावना, ही वृत्ती आणि त्यांचं हार आपल्याला दुःख देऊन जात होतं. त्यामुळे दुःख आपल्याला जर कोणी नाकारलं, कोणीतरी आपलं मत नाकारलं, आपल्याला स्वीकारलं नाही, तरी दुःख जन्मतं. आणि आपल्या अपेक्षेचा जर भंग झाला, ती जर तुटली, तर दुःख जन्माला येतं. असे दुःख येन केन प्रकाराने आपल्या आयुष्यामध्ये प्रकटतात. हा झाला एक प्रकार. हे प्रसंगातून घडणारं दुःख. आणि दुसरं दुःख कुठलं? तर दुसरा प्रकार धरून ठेवलेलं दुःख. म्हणजे तो प्रसंग घडून जातो, पण मनामध्ये आपण तो धरूनच ठेवलेला असतो. त्यांनी ना 10 वर्षापूर्वी त्या सोहळ्यामध्ये मला ना असं बोलला होता. अरे तो 10 वर्षापूर्वीचा काळ, त्यावेळेस तो कुठल्या तरी विवंचनेमध्ये असेल म्हणून तुला काही बोलला असेल, त्याची चूक झाली असेल, बरं नकळत घडली असेल, पण प्रसंग आपण आज आठवतोय. बरं आणि तो वारंवार आठवतो. हे आठवणं आहे ना, हे संपतच नाही. त्यामुळे दुःख हे प्रसंगात कमी आणि आपल्या आठवणीत जास्त असतं. आणि
प्रसंगापेक्षा या आठवणीतलं दुःख एक त्रासदायी, क्लेशदायी असतं. पटतंय का? प्रसंग एकदा घडतो, पण मन 100 वेळेला आठवतं. प्रसंग 10 मिनिटाचा असतो, पण कथा 10 वर्षाची बनते. आता याच्या पुढचं वाक्य सांगतो, की दुःख हे प्रसंगात कमी असतं आणि दुःख त्या प्रसंगाला दिलेल्या अर्थामध्ये जास्त असतं. पटतंय का बघा? मग आपण घडलेल्या गोष्टींना कशा पद्धतीने अर्थ देतो, कशा पद्धतीने इंटरप्रिट करतो, हे आपल्या दुःखाच्या मागचं मूळ असू शकतं. म्हणजे प्रसंगातून दुःख होतं का? होतं. नक्की होतं. वर आपण ते प्रसंग बघितले केव्हा केव्हा दुःख होतं. परंतु प्रसंग हे ते 10 मिनिटाचे असतात, काही क्षणांचे असतात. पण त्याच्याविषयीची स्टोरी, त्याच्याविषयीची कथा, त्याच्याविषयीची गोष्ट वर्षानुवर्ष चालू असते. आज आपण आपल्या आयुष्यामध्ये इथून आठवड्याचा दुसरा स्वाध्याय आहे, की अशी किती दुःख आपण अजाणतेपणे वर्षानुवर्ष स्वतःला कवटाळून बसलेलो आहोत. या सगळ्या दुःखांची यादी आज एकदा यादी करायला बसाच आणि यादी करून काय करायचं? वाचाय बिचायची नाही तो. सांगायचं आता मी ह्या सगळ्यांना जाळून टाकतोय आणि ऍक्च्युली तो कागद फाडायचा आणि जाळून टाकायचा आणि आता ही दुःख मी परत आठवणार नाही, कुठे बोलणार नाही आणि याच्याविषयी मनामध्ये विचार आणणारही नाही. मनापासून त्या दुःखांविषयी जे काय स्टोरी लिहायची, जे काय लिहायचं ते मनापासून एकदा कागदावर उतरवाच आज. पूर्णपणे उतरवा. अगदी अख्खं मन मोकळं करा. शिव्या, शाप जे काही द्यायचंय त्या व्यक्तीला, प्रसंगाला, देवाला, ज्याला कोणाला जे काही करायचं ते करा. कागदावर उतरवा आणि तो कागद, ती तुमची गीता जगाला वाचवायला आणि दाखवत फिरू नका. फाडा, जाळून फेकून द्या. घरात घाण ठेवतो का आपण? नाही ठेवत ना, बरोबर आहे ना. म्हणजे घरात कोणी घाण नाही ठेवत, आपण कचरा काढतो आणि फेकून देतो. तसा हा सुद्धा मनात साठलेला कचरा आहे. किती दिवस कचरा मनात घेऊन जगायचं? कारण रामाविषयी जर प्रीती जोडायची असेल तर पहिल्यांदा दुःखातून स्वतःला मुक्त करायला हवं. हे जे आपल्या घडलेले आघात आहेत ना, या आघातातून स्वतःची आधी सुटका करून घ्या आणि मग इथून सुटलात की मग तुम्ही त्या प्रीतीच्या मार्गावर चालू शकाल. आता दुःख आणखीन कशामुळे तरी होतं. आता दुःखाचं मानसशास्त्र समजून घेऊया. दुःख जन्माला येतं त्याच्या मुळाशी 3 गोष्टी असतात. पहिलं असतो लोभ, दुसरी असते आसक्ती आणि तिसरा असतो द्वेष. वस्तू हवी आहे, ठीक आहे, लोभ असतो. घरात 2 चपलांचे जोड असतात, पण मार्केटमध्ये गेल्यावर छान पीस आलाय, अट्रॅक्टिव्ह वाटतोय म्हणून तिसरा घेऊयात. इथे आला लोभ. तो लोभ आहे का नाही याला आवश्यकता आणि अनिवार्यता याची चाचणी अप्लाय करा. म्हणजे काय? तर माझ्याकडे 2 जोड आहेत, पण तिसरा हा आवश्यक पण आहे आणि अनिवार्य पण आहे. कारण मी एका विशिष्ट प्रसंगामध्ये जातोय, तिथे ती गोष्ट अनिवार्य आहे.
मग अशा वेळेला ती गोष्ट घ्यायच्या ऐवजी मला रेंट आउटवर घेता येते का, तर रेंटवर घेता येते का, कारण माझी गरज ही विशिष्ट काळापुरता आणि प्रसंगापुरता मर्यादित आहे. याची शहानिशा करावी. असा जो लोभ असतो, त्या लोभातून उत्पन्न झालेली जी गोष्ट आपल्याला हवीहवीशी वाटत असते, ती जर आपल्याला मिळाली नाही, त्या आसक्तीतून निर्माण होणारी गोष्ट किंवा त्या आसक्तीमुळे मला ही गोष्ट हवी आहे, हे जे आपल्याला वाटत असतं आणि ती जर गोष्ट आपल्याला मिळाली नाही, तर जन्माला येतं ते दुःख. आणि मग तीच गोष्ट आपण दुसऱ्या कोणाकडे जर बघितली, तर जन्माला येतो तो मत्सर. आणि मग दुःख मत्सरामध्ये आणि मत्सर रागामध्ये अशा पद्धतीने परावर्तित होतो. म्हणजे एक आसक्ती काय काय गोष्टी जन्माला घालते बघा. बर, ती गोष्ट जरी मिळाली तरी ती टिकेल का नाही याची भीती मनामध्ये असतेच. बर, ती वस्तू जर माझ्याकडून गेली तर त्याच्यातून शोक निर्माण होतोच. आणि ज्या गोष्टीमुळे शोक निर्माण होतो त्या गोष्टीवर आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो. आता मनाची आणखीन एक गडबड आहे, ती आपल्याला नीट समजून घ्यायची आहे. आपलं मन आहे ना, रिकामं कधी राहू शकत नाही. म्हणजे तुम्हाला जर काहीतरी सोडायला सांगितलं ना, तर ते काहीतरी पकडणार नक्की आहे. हे समर्थांना परिपूर्णरित्या माहिती आहे, म्हणून त्यांनी आधी काहीतरी धरायला सांगितलं आणि ते धरताना आड येणारे ते दुःख म्हणून ते सोडायला सांगितलं. म्हणजे सोडल्यावरती पकडायचं काय हे कन्फ्युजन डोक्यात नको. कारण आपल्याकडे म्हण आहे ना, रिकामा डोकं सैतानाचं घर. मग दुसऱ्या कुठल्या तरी आसक्तीच्या आहारी जाण्याऐवजी किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये अडकण्याच्या आधीच मी रामाची प्रीती धरलेली आहे. मग जे धारण केलंय त्या धारणेतली अडचण दुःख नको म्हणून आता दुःख सोडतोय. पण काहीतरी सोडण्याच्या आधी काहीतरी धरणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते काय धरायचंय, तर सदा सर्वदा प्रीती रामी जडावी. रामावरती प्रेम म्हणजे सहजता, सातत्य आणि उत्कटता. याच्यातून नवविधा भक्ती जगणं किंवा स्वस्वरूपाशी जोडणं. स्वस्वरूपाशी जोडायचं असेल तर नामाचा मार्ग आहे किंवा योग किंवा प्राणायामाचा मार्ग आहे. या मार्गातून हा योग हे जोडलं जाणं नवविधा भक्तीतून पण जोडता येतं किंवा आपल्याला साक्षीत्वातून सुद्धा स्वशी कनेक्ट होता येतं. आणि हे कनेक्ट झालं की चारित्र्य प्रकटतं, जे धर्म, मर्यादा, संयम हे अभिव्यक्त करतं. मग मन रिकामं राहू शकत नाही, धारणेशिवाय राहू शकत नाही, म्हणून समर्थांनी आधी धारणा शिकवली. आणि काय धरायचंय आणि काय धारण करायचंय हे आपल्या चित्तामध्ये, स्मृतीमध्ये ठसवून घ्यायला सांगितलं आणि मग दुःख सोडायला सांगितलं. पुढचा विषय थोडा लांब चालणार आहे. मला साधारण अर्धा पाऊण तास लागेल घ्या. त्यामुळे आज आपण इथे थांबूयात. आज आपण पहिली ओळी पूर्ण केलेली आहे आणि दुसऱ्या ओळीची सुरुवात केली आहे. दुःख सोडायचं आहे आणि ते सोडायच्या आधी
आपल्याला धारण काय करायचंय, जे धारण करायचंय ना ते नीट समजून घ्या. कारण योग साधण्याचं सूत्र समर्थांनी सांगितलंय. त्याचे 3 टप्पे आहेत. सातत्य, सहजता, उत्कटता. या 3 गोष्टी नवविधा भक्तीमध्ये लावा किंवा स्वमध्ये स्थित होण्याकरता लावा. ज्याच्यातून जे प्रकटेल चारित्र्य संपन्नता असेल. याच्यावर आज आपण थांबूयात. कोणाला याविषयी प्रश्न असतील तर प्लीज मला विचारा. काही प्रश्न आहेत, नाही आहेत? मला प्रश्न आहे. हा विचारा ना, विचारा प्लीज. म्हणजे मला जे समजलं आतापर्यंत, म्हणजे मला असं वाटतं अगदी परफेक्टली सांगितलं तुम्ही की रामदास स्वामी म्हणजे एकदम दार्शनिक आणि सायकोलॉजिस्ट इतक्या जुन्या काळाचे होते. आणि ह्याचा अर्थ असा का की जेव्हा आपण हे सगळ्या स्वमध्ये स्थापित होणं म्हणजे स्वतःचं बेस्ट व्हर्जन प्रेझेंट करणं, म्हणजे राम म्हणजे स्वतः आपण. जेव्हा आपण सगळ्या या विषयांमधनं आणि सगळ्या म्हणजे मोह, मत्सर, क्रोध ह्याच्यातनं निघालो तर आपणच म्हणजे ते राम बनतो किंवा समष्टीचा विचार करायला लागतो, आपलं सगळं सोडलं. हेच म्हणजे राम का? हेच म्हणजे राम का? करेक्ट. जीवदशेची आत्मदशेपर्यंत उन्नत अवस्था होते. जीवदशेची आत्मदशेपर्यंतची उन्नत अवस्था म्हणजे जो मी तुम्हाला अष्टावक्र गीतेतला श्लोक सांगितला, त्या ज्या चैतन्याच्या, आत्म्याच्या, त्या शक्तीच्या ज्या क्वालिटी सांगितल्या, त्याची अनुभूती ज्यावेळेस जीवनामध्ये उतरते त्यावेळेस आपली अभिव्यक्ती बदलते. तो बेस्ट व्हर्जन ऑफ आहे. अवर सेल्फ, म्हणजे हा. बेस्ट व्हर्जन आपलं स्वतःच म्हणजेच राम. बरोबर, अगदी बरोबर. पण त्याला शास्त्राच्या आधारावर समजून घेऊयात. पहिला असतो अनुभव. अनुभवापासून जातो आपण अनुभूतीपर्यंत. आणि अनुभूती ही अवर्णनीय, अनिर्वचनीय, अवर्णनीय अशी असते. आणि जो व्यक्ती अनुभूतीतून जातो त्याची अभिव्यक्ती परावर्तित होतो. आणि कशात परावर्तित होते तर ती परावर्तित होते चारित्र्य संपन्नतेत. ते आपोआप व्यक्त होतं. म्हणजे परिस्पर्श झाला की लोखंडाचं सोनं हे आपोआप घडतं. लोखंडाला मी सोनं आहे असं दाखवावं लागत नाही, प्रेझेंट करावं लागत नाही. समोरच्याला लोखंडाचं सोनं झालंय हे आपोआप कळतं. आणि ही घडण्याच्या 2 प्रक्रिया समर्थ सांगतात. त्यातलं नवविधा भक्ती हा एक सांगितलं. आणि सगळ्यात पहिल्यांदा दुसऱ्या श्लोकात जे सांगितलं, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. म्हणून त्यांनी एक कृती सांगत गेले आणि मग त्या कृतीतून घडणारा परिणाम एक एक पद्धतीने आपल्या समोर ते उलगडून सांगतात. म्हणून पहिल्यांदा जीवनाचं उद्दिष्ट दिलं, जीवनाला दिशा दिली. ती दिशा जगताना कसं जगायचं ते सांगितलं. आणि टप्प्याटप्प्याने ते जगताना काय काय घडणार आहे ते आपल्याला ते मोकळं करून, सुट्ट करून सांगतायत. स्वतःचं बेस्ट व्हर्जन आपण बनतो. ते बनण्याकरता आपल्याला कष्ट घ्यावे लागत नाही, ते आपोआप घडतं. आणि हे समोरच्याला कळतं, तुम्हाला कळण्यापेक्षा सुद्धा. त्यामुळे ज्या वेळेस याची पोच पावती समाज हा आपला आरसा समजावा. आणि समाजाकडून येणारे प्रतिसाद आणि प्रतिक्रिया आपल्याला आपोआप सांगतात की आपली दिशा काय आहे.
कारण अनुभूती जी आहे ना, ती खरं शब्दात नाही कोणी मांडू शकत. शब्द तिथे कमी पडतात. फक्त त्याचा स्पर्श झाला की माणसाची अभिव्यक्ती सर्वार्थाने अंतर्बाह्य बदलून जाते. हे त्रिकालातीत सत्य आहे. मग त्याला तुम्ही नामजपाचा आधार घ्या. जसा समर्थांनी 12 कोटी जप केला होता, तो जप ही त्यांना त्याची दीक्षा स्वयं रामाने त्यांना दिली होती. जपसिद्ध झाल्यावर हनुमंताने स्वतः येऊन त्यांना दर्शन दिलं होतं. या सगळ्या गोष्टी घडतात. हे होतं. फक्त आपण कुठल्याही प्रसंगामध्ये अडकायचं नाहीये. आपल्यातून चारित्र्य संपन्नता अभिव्यक्त होत जाते आणि ती आजूबाजूचं जीवन फुलवत जाते. आणि जर आपल्या आजूबाजूचं जीवन फुलताना लोकांना कळत असेल तर आपोआप आपल्या तसा प्रतिसाद समोरच्या लागतो. लक्षात येत आहे कविता? मग पटतंय माझं? हो, येस. धन्यवाद. अजून कोणाला प्रश्न आहे काही? जयश्री मा, आज तुमचा आवाजच येत नाही. तुम्ही मगाशी पण एक प्रश्न मला विचारत होतात, पण काय गडबड आहे आज मला कळत नाही. तुमच्या फोनचा आवाज येत नाहीये. अजून कोणाला काही प्रश्न? प्रश्न नसतील तर आपण आता प्रार्थना करू आणि इथे थांबूया. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ओम्. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ओम्. आपण सर्वजण इथे आलात त्यामुळे हा स्वाध्याय वर्ग संपन्न होऊ शकला, याकरता आपल्या सगळ्यांचा शतशः ऋणी. पुढच्या रविवारी आपण पुन्हा सकाळी 6 वाजता भेटूया. जय गुरुदेव.